बापरे, गुढीपाडव्याचे एवढे नारळ काय करावे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर चला तर मग आपण इथे काय करूया, ह्याचे लाडू करून घेऊयात. तर इथे मी बारीक बारीक तुकडे करून ते मिक्सरला लावून घेतलं आणि मिक्सरवरून ते छान असं बारीक होईपर्यंत त्याला मिक्सरमधून काढलं. आणि मिक्सरमधून काढल्यानंतर ते आता मी गॅसवर कढई ठेवली. कढईत कीस टाकला आणि त्यावर मी इथे तुपाची धार टाकली. त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे ती गोड गोड म्हणजेच काय, साखर. तर मी इथं एवढ्या किसासाठी 1 वाटी साखर टाकलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर इथे टाकू शकतात. त्याला मी आता छान प्रकारे हलवणार आहे. आणि हे पांढरा कलर आहे, पण ह्याला थोडंसं लाल कलर येऊपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. चला तर त्यामध्ये आपण आपल्या इच्छेनुसार काय ते टाकूया. इथे मी विलायची टाकलेली आहे थोडीशी. त्यानंतर तुम्ही काजू बदाम वगैरे टाकू शकतात. आणि माझ्याकडे इथे दूध पावडरचं नव्हतं, त्यामुळे मी काय केलेलं आहे, असंच बनवलं आहे. म्हटलं कितीही दिवस राहिलं की ते खराब होऊन जातील, म्हणून आहे त्या साहित्यात आपण पटकन बनवून घ्यावं. इथे बघा माझं भाजून झालेलं आहे आणि त्यामध्ये मी काय केलेलं आहे, शेवटी विलायचीची पूड टाकलेली आहे. एवढंच साहित्य माझ्याकडं अवेलेबल होतं, त्या साहित्यामध्येच मी हे लाडू बनवलेले आहेत. तर बघा इथे आपला हा एकदम लालसर असा कलर झालेला आहे, ब्राउनिश कलर झालेला आहे. तर मी ते ताटामध्ये काढून घेतलं आणि ताटामध्ये काढून आता आपण ह्याचे करणार आहोत लाडू. तर लाडू इथे मी बनवत आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही लाडू बनवून घ्या. हाताला चटके बसतात, पण नंतर तर खायला टेस्टच येते ना. हे नारळ आहे आमच्या इकडे गुढीपाडव्याला शेतामध्ये देवांना, गावात देवांना, गावदेवतांना इथे नारळ फोडतात. त्यामुळे हे भरपूर असे नारळ जमतात. मग म्हणलं त्याचं काहीतरी आपण करावं म्हणून, आणि मुलांनाही भरपूर आवडतात. आणि मग मी हे असे भरणीमध्ये ठेवलेले आहेत. मी नेहमी अशाच भरणीत ठेवते, कारण स्टीलच्या डब्यात वगैरे जर ठेवले का ते कुणाला दिसतच नाहीत. मग ते खायलाच म्हणजे मी दिला तरच ते सगळे खातात. त्यामुळे हे असं ठेवल्याने काय होतं, हातानेही घेऊन खातात. तर तुमच्या इथे कसं करतात तेही सांगा. चलो बाय.